नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माता महालक्ष्मी सांगतात, या 7 वस्तू घरातील कोणालाही देऊ नये, नाहीतर आपल्या घरात गरिबी येते. हिंदू धर्मशास्त्रात माता महालक्ष्मी या केवळ धनाच्या नव्हे तर सौभाग्य, स्थैर्य आणि समृद्धीच्या देवी मानल्या जातात. घरात काही वस्तू अशा असतात ज्या केवळ वस्तू नसून लक्ष्मी तत्वाचे प्रतीक असतात. शास्त्रानुसार या वस्तू जर घरातून बाहेर दिल्या तर लक्ष्मीची कृपा हळूहळू कमी होऊ लागते आणि अकारण अडचणी, खर्च, दारिद्र्य येऊ शकते. आज आपण जाणून घेणार आहोत माता महालक्ष्मीने सांगितलेल्या अशा 7 वस्तू ज्या घरातील कोणालाही देऊ नयेत आणि का देऊ नयेत यामागील शास्त्रीय कारण. 1. झाडू. केरसुणी. झाडू ही अतिशय साधी वाटणारी वस्तू असली तरी शास्त्रात तिला महालक्ष्मीचे प्रत्यक्ष स्वरूप मानले आहे. घरातील झाडू जर कोणाला दिला तर घरातील धनसंचय, स्थिरता आणि सुख दुसऱ्याच्या घरी जाते असे मानले जाते. विशेषतः सूर्यास्तानंतर, रात्री किंवा कोणाच्या मागणीवरून झाडू देणे अत्यंत अशुभ मानले आहे, कारण झाडू ही नकारात्मक ऊर्जा बाहेर काढते. ती दिल्यास घरातील सकारात्मक शक्ती ही निघून जाते आणि महालक्ष्मी आपल्यावर रागावते आणि आपल्या घरातून निघून जाते. म्हणून झाडू हा कधीही कोणालाही देऊ नये. 2. मीठ. मीठ ही केवळ स्वयंपाकघरातील वस्तू नाही. वास्तुशास्त्रानुसार मीठ हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे तत्व आहे. घरातील मीठ जर कोणाला दिले तर घरातील शांती, आर्थिक संतुलन, मानसिक स्थैर्य हळूहळू कमी होऊ लागते. याचे शास्त्रीय कारणही सांगितलेले आहे. मिठामध्ये घराची ऊर्जा साठलेली असते. ती दिल्यास घरातील ऊर्जा दुसऱ्या ठिकाणी निघून जाते. 3. तांदूळ. तांदूळ म्हणजे अन्नपूर्णेचे आणि महालक्ष्मीचे प्रतीक. घरातील तांदूळ सतत दुसऱ्यांना देणे म्हणजे अन्नाची कमतरता, सतत खर्च, कमाई टिकत नाही अशी परिस्थिती निर्माण होणे. कारण अन्न ही लक्ष्मीची मूर्त रूप आहे. ती वारंवार दिल्यास घरात अन्न समृद्धी टिकत नाही. म्हणून तांदूळ हे आपण अक्षतासाठी वापरतो, म्हणून हे तांदूळ दुसऱ्याला देऊ नये. 4. दुधाचे भांडे किंवा दूध. दूध हे शुद्धतेचे, पोषणाचे आणि देवत्वाचे प्रतीक आहे. घरातील दूध किंवा दुधाचे भांडे वारंवार बाहेर दिल्यास घरातील सुख, नात्यातील गोडवा, आरोग्य यावर परिणाम होतो. शास्त्र सांगते, दूध ही चंद्र आणि लक्ष्मीची संबंधित वस्तू आहे. ती दिल्यास घरातील सौख्य कमी होते आणि आपल्या घरातील आनंद दुसऱ्याच्या घरी जातो. 5. लक्ष्मीपूजेतील वस्तू. लक्ष्मीपूजेत वापरलेली श्रीफळ, सुपारी, नाणी, पूजा वस्तू याही कधी कोणाला देऊ नयेत. कारण या वस्तूमध्ये घरातील लक्ष्मी तत्व स्थिर झालेले असते. त्या दिल्यास आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाते. म्हणून नारळ, श्रीफळ, सुपारी, नाणी, पूजांच्या कोणत्याही वस्तू आपण वापरलेल्या कोणालाही देऊ नये. 6. घरातील पैसे. घरातील पैसे किंवा साठवलेले पैसे कोणाला देणे अत्यंत अशुभ मानले जाते. गरज असेल तरीही कोणाला देऊ नये. दान म्हणून द्यावेत, उधार म्हणून नव्हे. शास्त्रीय कारण आहे याला. पैसे दिल्यास घरातील धनाचा प्रवाह थांबतो. आपल्या घरातील लक्ष्मी दुसऱ्या घरात जाते. विशेषतः जर कोणाला अडचण असेल, कोणाचे आरोग्य खराब असेल तर तुम्ही ते मदत म्हणून देऊ शकता. परंतु लक्षात ठेवा, संध्याकाळच्या वेळेला हे पैसे कोणालाही देऊ नका. घरातील
अंगणातील माती किंवा राख। घरातील माती किंवा राख ही भूमिदेवी आणि लक्ष्मीशी संबंधित असते। ती कोणाला दिल्यास स्थैर्य, घराची पकड, आर्थिक मजबूती कमी होते, कारण घराची माती म्हणजे घराची मूळ शक्ती। ती बाहेर गेली तर आपले घर कमजोर होऊ लागते। यातून असा निष्कर्ष तयार होतो, या गोष्टी अंधश्रद्धा नसून शतकानुशतके अनुभवातून तयार झालेले शास्त्र आहे। आपल्या पूर्वजांनी या पूर्ण गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे, म्हणून त्या पिढीनुसार पुढेही चालत आलेल्या आहेत। माता महालक्ष्मी सांगतात, घरातील काही वस्तू जपल्या तर लक्ष्मी स्वतः त्या घरात वास करते। जर तुम्हाला घरात सुख, समृद्धी, स्थैर्य हवे असेल तर या 7 वस्तू कधीही घराबाहेर देऊ नका। माता महालक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या परिवारावर राहो आणि त्यांचा आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीवर असो, हीच माझी महालक्ष्मीला प्रार्थना। जय महालक्ष्मी माता, जय महालक्ष्मी माता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन गोष्टीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जय महालक्ष्मी माता, जय महालक्ष्मी माता। धन्यवाद।